तिच्या डोळ्यातलं आकाश. गावाच्या काठावर एक छोटंसं घर होतं. मातीच्या भिंती, कोलारू छप्पर आणि घरासमोर लहानसं अंगण. त्या अंगणात रोज सकाळी झाडू मारून रांगोळी काढणारी ती होती सीमा. वयाने 30च्या आसपास. तिच्या चेहऱ्यावर आयुष्याचे अनेक चटके स्पष्ट दिसायचे. तिच्या डोळ्यात अजूनही स्वप्न होती, थोडी फिकी पण अजूनही जिवंत. सीमाचं आयुष्य साधं नव्हतं. तिचा नवरा शरद शहरात कामाला गेला आणि परत कधी आलाच नाही. कुठे गेला, काय झालं, कोणालाच काही माहीत नव्हतं. सुरुवातीला सगळ्यांनी वाट पाहिली, पण काळानुसार लोकांनी बोलणं सुरू केलं, तो परत येणार नाही. पण सीमा, ती मात्र अजूनही दर संध्याकाळी अंगणात उभी राहून रस्त्याकडे पाहायची. तिला एक मुलगी होती, आर्या, 7 वर्षाची, निरागस आणि आईसारखीच डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारी. आर्या हीच सीमाची ताकद होती. तीच तिचं जग होती. सकाळचा वेळ. सीमा लवकर उठून घरकाम करत होती. आर्या अजून झोपलेली होती. थोड्या वेळाने ती उठली आणि आईजवळ येऊन म्हणाली, आई, आज मला शाळेत चित्र काढायला सांगितलंय. मी काय काढू? सीमा थोडंसं हसली. तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, तुला जे आवडेल ते काढ, पण मनापासून काढ. आर्या विचारात पडली आणि म्हणाली, मी आपलं घर काढते, तू आणि बाबा. सीमाचं हसू एका क्षणासाठी थांबलं, पण तिने स्वतःला सावरलं. हो काढ, बाबा पण काढ. आर्या आनंदाने शाळेला निघाली. सीमा तिच्या मागे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते पुसून टाकलं, कारण तिला माहीत होते, ती रडली तर आर्याचं जग कोसळेल. गावातल्या लोकांचं बोलणं अजूनही थांबत नव्हतं. कुणी दया दाखवत तर कुणी टिंगल करत. एकटी बाई, नवरा नाही, कसं जगते कोण जाणे. पण सीमा कुणाकडे लक्ष देत नव्हती. ती दिवसभर शिवणकाम करायची. गावातल्या बायकांचे कपडे शिवून थोडे पैसे मिळवायची. त्या पैशात ती घर चालवायची आणि आर्याचं शिक्षणही पूर्ण करत होती. एक दिवस आर्या शाळेतून आली तेव्हा खूप शांत होती. नेहमीसारखी धावत आईजवळ आली नाही. सीमा थोडी चिंतेत पडली. काय झालं ग? आज इतकी शांत का आहेस? आर्या काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सीमा घाबरली. कुणी काही बोललं का? आर्या हळू आवाजात म्हणाली, आई, सगळे म्हणत होते, माझे बाबा नाहीत, ते पडून गेले. सीमाचं हृदय तुटलं, पण तिने स्वतःला सावरलं. तिने आर्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, असं काही नाही, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले नाहीत. ते कुठेतरी अडचणीत असतील, ते परत येतील. आर्या रडत म्हणाली, खरंच येतील ना? सीमा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, हो, नक्की येतील. पण त्या रात्री सीमा एकटी बसून खूप रडली, कारण तिला स्वतःलाच माहीत नव्हतं की शरद खरंच परत येईन की नाही. काळ पुढे सरकत गेला. आर्या मोठी होत गेली. अभ्यासात हुशार होती. तिचं एकच स्वप्न होतं, मोठं होऊन डॉक्टर व्हायचं. सीमा तिच्यासाठी खूप मेहनत करत होती. रात्री उशिरापर्यंत शिवणकाम, दिवसभर घरकाम. तिचं स्वतःचं आयुष्य ती विसरली होती. एक दिवस आर्या म्हणाली, आई, मला पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागणार आहे. इथं चांगली शाळा नाही. सीमा थोडी थबकली, पण तिला माहीत होतं, मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तिला सोडावं लागेल. तू नक्की जाशील, मी सगळं बघते. पैशाची खूप अडचण होती, पण सीमाने हार मानली नाही. सीमाच्या डोळ्यांसमोर आर्याचं स्वप्न होतं. आर्या शहरात गेली. नवीन आयुष्य सुरू झालं. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण ती आईसाठी सगळं सहन करत होती. कसेबसे दिवस निघूनच गेले. ती दररोज आईला फोन करायची. आई, मी ठीक आहे, तू कशी आहेस? सीमा नेहमी म्हणायची, मी पण ठीक आहे, तू फक्त अभ्यास कर. आर्या अभ्यास करत राहिली. तिला माहीत होते, आपल्याला एक डॉक्टर होण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे, कारण आपल्याजवळ कसलाही सपोर्ट नाही. एक दिवस अचानक सीमाची तब्येत बिघडली. तिला खूप ताप आला, पण ती डॉक्टरकडे गेली नाही, कारण पैसे नव्हते. ती स्वतःच औषध घेऊन राहिली, पण तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली.
शेजारच्या एका बाईनं आर्याला फोन केला. तुझी आई खूप आजारी आहे, लवकर ये. आर्या सगळं सोडून गावाकडे धावली. घरात आली तर आई खाटेवर पडलेली होती. खूप अशक्त, खूप कमजोर. आई, ती तिच्या जवळ बसली. सीमा डोळे उघडत हसली. तू आलीस, मला माहीत होतं. आर्या रडत म्हणाली, आई तू मला का नाही सांगितलं? सीमा हळू आवाजात म्हणाली, तुझा अभ्यास महत्वाचा आहे. मला काही झालं नाही. पण डॉक्टरांनी आर्याला सांगितलं, तुझ्या आईजवळ जास्त वेळ नाही. आर्या आईच्या जवळून हल्ली नाही. तिनं तिचं सगळं शिक्षण, स्वप्न बाजूला ठेवली. एक रात्री सीमा हळू आवाजात म्हणाली, आर्या मला वचन दे. काय आई? तू माझं स्वप्न पूर्ण करशील, डॉक्टर होशील आणि कुणालाही माझ्यासारखा त्रास होऊ देणार नाहीस. आर्या रडत म्हणाली, हो आई, मी वचन देते. सीमा हसली. तिच्या डोळ्यात समाधान होतं आणि हळूहळू तिने डोळे कायमचे मिटले. त्या दिवशी आर्याचं जग कोसळलं. पण आईचं वचन तिच्यासाठी ताकद बनली. वर्ष गेली. आर्या डॉक्टर झाली. मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. लोकांना वाचवणं, त्यांची सेवा करणं हेच तिचं आयुष्य बनलं. एक दिवस हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध माणूस आणला गेला. खूप आजारी होता. आर्याने त्याची तपासणी केली. काहीतरी ओळखीचं वाटत होतं. काही क्षणातच शरदने आर्याला ओळखलं, पण आर्या ओळखू शकली नाही. तिनं नाव विचारलं, तुमचं नाव काय? तो हळू आवाजात म्हणाला, शरद. आर्याच्या हातातून फाईल खाली पडली. तोच होता तिचा बाबा. चक्क 15 वर्षानंतर ती आपल्या बाबांना पाहत होती. तो रडत म्हणाला, मी खूप चूक केली. मी तुमच्यापासून दूर गेलो, पण मला माफ कर. आर्याच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या मनात आपल्या बाबांबद्दल राग होता आणि मनात आईची आठवण होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी डॉक्टर आहे. माझं काम आहे तुम्हाला वाचवणं. तिनं आपला उपचार केला. त्यांना वाचवलं. तिने त्यांना एकच सांगितलं, तुम्ही आमची कधीच कदर केली नाही. आई आयुष्यभर तुमची वाट पाहत राहिली. आज याल, उद्या याल, याच आशेत ती राहिली. पण तिच्या जिवंतपणे तुम्ही कधीच परत आले नाही. आता ती आपल्याला सोडून गेली आहे, कायमची. शरदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री आर्या आकाशाकडे पाहत होती आणि म्हणाली, आई आज बाबा आहेत, पण तू नाहीस. तिला असं वाटत होतं की आई कुठेतरी वरून तिच्याकडे पाहत आहे. ती हळू आवाजात म्हणाली, आई मी तुझं वचन पूर्ण केलं. आकाशात एक तारा चमकत होता. जणू सीमा तिच्याकडे पाहत होती.